घमेडी ह्या क्षेत्रात करून जमत नाही, जमिनीवरती राहायला पाहिजे. जास्ती बैल पाळायला लागला म्हणजे तो हवेत जातो एखादा. त्या बैलामध्ये तुमच्या इतर कोण अजून पार्टनर आहेत का? आपले याला त्याला पैरे देतात, प्रत्येकाला उजेडात आणलं तर मग आपल्या घरची वासरा का नाही टाकत भारतमध्ये. रैनाबाजी ही आपली गेल्या वर्षाचीच मुंबईची गुलालचीच गाडी आहे. भारत मुंबईला कधी येणार? रैना चांगल्या चांगल्या बैलामध्ये पळाला, सर्जामध्ये पळाला, बब्यासोबत पळाला, अजून वितरित चांगली चांगली बैलामध्ये पळाले. तर तुम्हाला कोणती जोडी पळताना आवडली? म्हणजे आता पुसेगाव मैदान येतो तर कशी तयारी चालू आहे? दादा खूप दिवसानंतर आपण भेटतो आणि तुमच्या दावणीला 1-2 दिवसा अगोदर एक बॅनर व्हायरल झाला नवीन खरेदी वजीर, त्याबद्दल थोडी माहिती द्या ना मला. त्याची म्हणजे 30 तारखेला त्याचं मैदान होतं आदतचं मार्शल्समध्ये, पण खरेदी करताना त्याची एक 4 दिवस आधीच खरेदी झाली होती. दादा गेले होते तिथे प्रकाश शेठ आणि त्यांच्या चॉईसनी ती खरेदी झाली होती. त्यांनी व्हिडिओ बघितल्या होत्या. पुण्यामध्ये आपली एक साईट चालू आहे, त्या साईटवरती गेले होते ते आणि मग ते व्हिडिओ बघितल्यानंतर मग त्यांच्या डोक्यात आला का चला पुण्यापासून जवळ असेल तर जाऊन येऊ तिथेशी. आणि गेल्यानंतर मग त्यांनी फोन केला भैया चोरमळेला आणि त्याला बोलून घेतला का आम्ही येतो तिकडं वासरू बघण्यासाठी. ॲक्च्युली मुळात तो मालक आहे ना, आधी विक्रीचा म्हणजे मनातच नव्हतं त्याच्या, पण दादाशी बोलल्यानंतर मग त्यांनी दादांना बोलला का तुम्ही या भेटायला, आपण बसून व्यवहार करू. आणि तो व्यवहार ॲक्च्युली 4 दिवसाआधीच झाला होता. मग त्यांनी सांगितलं का आम्ही 31 तारखेला राजा गिरणीकीचा त्याचा पायरा केलेला आहे, शेठ तुम्ही मैदानाला या, तेवढा एक मैदान केला का आपण बैल तुमच्या ताब्यात देतो. तेव्हा तुम्ही मैदानाला गेले होते का तिथे? मग तिथे आम्ही मैदानाला गेलो होतो आणि मैदान झाला आणि त्याच रात्री मग बैल भरून आपल्या गोट्यावरती आला. कसं काय माहिती आहे त्या बैलामध्ये तुमच्या इतर कोण अजून पार्टनर आहेत का? आपले मित्र आहेत सहकारी आपले श्री शेठ पाटील, SY पाटील ग्रुप अंबरनाथ आणि अजय पाटील मांगरोल. म्हणजे तुमच्या तिघांच्या मिलूमध्ये येतो? हां, तिघांच्या मिलून आम्ही ते खरेदी केली. दादा कसं काय खरेदी करताना नक्की पार्क काय बघितलं तुम्ही? पार्क तर आमच्या म्हणजे घरात सगळ्यांची एक बैलाला पार्कण्याची वेगळीच कळा आहे म्हणजे. आणि कसे आमचे आजोबा म्हणजे बारकू शेठ गवळी हे पूर्वीपासून शेतकरी होते. घरात आमच्या 4 जोड्या असायच्या बैलांच्या आणि शेतीचं काम करून त्यावेळेस ते जोड्या आम्ही शर्यतीला पण पळवतो असायचो. मग ते आजोबापासून म्हणजे वडिलापासून ते एक वेगळीच जनावराला ओळखण्याची टेक्निक आहे. दादा मग येथील पुरे ते वजीरचं नियोजन कसं करायला कोण करेल? नियोजन तर सगळं आपल्याच हातात आहे. त्याचं नियोजन आपणच करण्याचं, पहिऱ्यांचं झाला किंवा मैदानाचं झाला तर आपणच करणार आहे सगळं त्याचं. दादा आता बैल पण मुंबईला होतो रैनाबाजी आणि ते मुंबईमध्ये पहिलाच गुलाल घेतला. रैनाबाजी ही आपली गेल्या वर्षाचीच मुंबईची गुलालचीच गाडी आहे आणि सगळ्यांना मुंबईच्या म्हणजे पब्लिकला इच्छा होती. इच्छा म्हणजे त्यांना कधी मैदानात बघायला भेटे असे सारखे फोन करायचे की दादा कधी बैला येणार आहेत आपल्या मैदानात, कधी बैला येणार आहेत मैदानाला, सारखे फोन यायचे. बैल ॲक्च्युली आपण दीपावली पोळ्याला उतरवले नाही, कारण आपल्याकडं घरी एक दुसरा वासरू होता, त्याला लंपीच्या आजारामुळं या बैलांना आपण उतरवले नव्हते. पण मग तो आजारातून जरा व्यवस्थित झाला आणि एक 4-8 दिवसाआधी मी बैल उतरवले आणि मग ठरवलं होतं आम्ही का थोडा बैलांना घरी आल्यावरती एक 4-8 दिवस आराम देऊन एखादं मैदान करू. आणि पाडगावचं मैदान कालचा 1 तारखेचा मैदान होता, त्या मैदानाला नेलं आपण. शर्यत झाली, आपले जवळचेच मित्र आहेत सुदाम पावळी, म्हणजे मैत्रीपूर्वक शर्यत झाली. दोन्ही म्हणजे मालकांचा आमचा एवढा घरोबाचा संबंध आहे की असं काही विषय नाही, आमची चुरसची शर्यत वगैरे नव्हती. ॲक्च्युली ती शर्यत पोरांनीच म्हणजे गाडी फिरवली, मला पण माहीत नव्हतं आणि सुदाम शेठला पण माहीत नव्हतं, पण आमचे घरचे संबंध असल्यामुळे त्याच्याविषयी काही राग नाही काही. दादा रैना आणि बाजी याही घाटावरती यावर्षी चालू सीझनला चांगल्या चांगल्या बैलामध्ये पळाले आणि चांगले चांगले नंबर घेतले, त्याबद्दल सांगा ना. ॲक्च्युली तर दादा घाटावरती आपण बघायचो तुमची घरची गाडी सुद्धा पळाली, आपला सप्तहिंद केसरी भारत आणि रैना. कसं काय नियोजन घडवणार आणि म्हणजे कशा प्रकारे ती जोडी पळायची इच्छा झाली? ॲक्च्युली आधी आपण म्हणजे खाली मुंबईला असताना रैना आणि बाजीच पळवत होतो. त्यांची गाडी एकदम जुळून पळवत होती, तर मग आम्ही वरची पण मैदानाला रैना आणि बाजीचीच गाडी पळवली.
बरेचसे मैदान म्हणजे 2-4 मैदान झाले, गट व्हायचा, सेमी व्हायची किंवा फायनलला म्हणजे नंबर होत नव्हता. तर मग आम्ही विचार केला का चला आपण प्रत्येकाच्या बैलाला उजेडात आणलं. म्हणजे आपला मुंबईचा ग्रुप जो गवली ग्रुप दहिवली आणि भारत ग्रुप शाळगाव, कालगाव आणि बदलापूर, तर सगळ्यांनी ठरवलं की शेट आपण तुम्ही याला त्याला पहिरे देता, प्रत्येकाला उजेडात आणलं तर मग आपली घरची वासरा का नाही टाकत भारतमध्ये. आपला हुकमाचा एक का म्हणजे भारत, सत्यहिंद केसरी भारत. मग पहिले आपण रायनाला आणि भारतला पळवला आणि रायना आणि भारतनी 1 नंबर केला. ते दादा मग रैनाच का पळवला, बाजी का नाही? ॲक्च्युली रायनाचा विषय असा होता का म्हणजे रायना दोन्ही खांदी पब्लिकवरून चांगल्यापैकी पळतोय. तर बोलो मुंबईला पब्लिकवरून तोच आपण नेहमी टाकायचो. बोलो गाडी कुठनंही आली तरी काय टेन्शन नाही, त्याच्यामुळे आपण भारतला आणि रायनाला पळवलं. गाडी पब्लिक सुद्धा आली होती, खांदे दोन्ही बैल चेंज करून पण पळवली होती गाडी. हो, दोन्ही खांदे आधी डावीने पळवला, नंतर उजवीने पळवला, परत फायनलला डावीने पळवला. तसं आपले दोन्ही वासरं मुंबईमध्ये पण पब्लिकचीच आहेत, पण मग बाजीचा पायरा झालेला होता, आधीच शब्द दिला होता आणि रायनाला मग आपण भारतमध्ये टाकला. दादा घाटावरचा गुलाल घरच्या गाडीने घेणं तो किती आनंद होतो? ॲक्च्युली तो आनंद वेगळाच असतो, कारण जी घरची गाडीचं नाव होतो ना, म्हणजे जेव्हा पुकारला जातो यांचा घरचा साज, त्यावेळेस तो आनंद वेगळाच असतो. दादा बाजीचे एक व्हिडिओ सध्या व्हायरल होते, विदाऊट ड्रायव्हर ती गाडी पळत होती, काय विषय होता? सेमीला काय झालं, बाजीच्या गाडीवरचा ड्रायव्हर उडीलाच पडला आणि बरेचशा वेळेला असं म्हणजे गटाला गाड्या येतात ड्रायव्हर पडलेला, पण असा गट पण पास झालेला नसतो. पण आपल्या म्हणजे बाजीने तिथे एक कमालच करून दाखवली की सेमीला त्यांनी सेमी पास केली बिगर ड्रायव्हरवर. तर तो आनंद वेगळाच होता आणि तिथे त्याची चर्चा खूप झाली बाजीची, बिगर ड्रायव्हरची सेमी पास केली वासरांनी. दादा रैना चांगल्या बैलामध्ये पळाला, सर्जामध्ये पळाला, बब्यासोबत पळाला, अजून वितरित चांगली बैलामध्ये पळाली. तर तुम्हाला कोणती जोडी पळताना आवडली? म्हणजे ॲक्च्युली तसं आपल्या भारतमध्ये त्याची गाडी म्हणजे चांगलीच पळाली आणि बब्याबरोबर पण चांगलीच पळाली गाडी. बैलाचं कसं आहे, रायनाचा जो बैल टाकू त्या बैलाबरोबर त्याला म्हणजे जुगा देऊनच पळत असतो तो. दादा पहिऱ्यामध्ये रैनाला जास्त मागतात तुमच्याकडे पहिरा मागत असले की बाजीला मागतात? दोन्ही वासरांना मागत होते, असं काय नाही, दोन्ही वासरांना पहिरे यायचे, रैनाला पण यायचा, बाजीला पण यायचा. पण बाजीला आपण म्हणजे कसं आहे भारतमध्ये नवटा टाकला, रैनाला पहिला टाकला तर मग त्यामुळं रैना जास्ती लोकांच्या नजरेत आला आणि त्याला पहिरे जास्ती येत होते रैनाला. दादा आता पुसेगाव मैदान येतो, तर कशी तयारी चालू आहे? पुसेगावचा निवेदन झालं आहे, बरेचसे फोन येतात, म्हणजे अजून फायनल फुल केलेला नाही आहे, पण बऱ्यापैकी म्हणजे फोन करतात लोक का आम्हाला द्या आम्हाला द्या. पण आपला थोडा ग्रुपचा विचार घेऊन आणि शाळगाव कालगावची जी टीम आहे, किरणप्पा, महेशप्पा, ते सगळे एकत्र बसून मग आम्ही ठरवतो किंवा फोनवरती चर्चा करतो. जवळ असलं तर एकत्र बसून आपली गवली ग्रुपची पोरं आणि ते फोनवरती चर्चा करून मग ते ठरवतो का या बैलामध्ये करू का त्या बैलामध्ये करायचं, मग ते ठरवलं जातो. कारण की आपण घाटावरती खूप गुलाल घेतल्यात आणि पुसेगाव मैदान असं असतो तर गुलाल जरी भेटला तरी खूप आनंद होतो. नाही, आता मला वाटतं 3रं वर्ष असेल भारत पुसेगावच्या फायनलमध्ये नेहमीच असतो. आता एक ह्या दोन्ही वासरांकडून अपेक्षा आहे ती नक्कीच ते करतील. दादा भारत मुंबईला कधी येणार? पुसेगावचं मैदान झालं का भारतला मुंबईला जाणार आहे. 1-2 महिने ठेवून थोडा मुंबईमध्ये पण खेळ करायचा विचार झाला आपल्या दोन्ही वासरांमध्ये, तर बघूया. दादा मी बघतो ना की तुम्ही जास्त वासरं खरेदी करता, बैल का नाही करत? भारत पळायच्या आधी एक माझ्याकडं सुलतान बजरंगीची गाडी पळत होती. म्हणजे आमची जेव्हा बैल पळत असतो तेव्हा आम्ही एखादा वासरू घेतो आणि चांगला नंबरातला आपल्याकडे बैल असतो तेव्हा आम्ही त्या वासराला घेऊन तो वासरू आपल्या दावणीला परत म्हणजे तो बैल जेव्हा रिटायरला येतो तेव्हा दुसरा वासरू आपल्याकडं तयारीची जी तयारी असते आपण त्या वासराकडून तयारी करून घेतो. आणि आधी पण तुम्हाला सांगितलं एक ते पारखण्याची जी नजर असते ते म्हणजे आमच्या आजोबांच्या आशीर्वादानेच म्हणजे वस्तू पारखून ही वस्तू 100% लागेल त्याची गॅरंटी का बाबा हा जर आपण घेतला त्याला तो त्याचं शरीरसृष्टी
किंवा याच्या पळण्याची टेक्निक, पाय टाकण्याची, का नक्कीच हा पळेल आणि नंबरात जाईल असं वासरू आम्ही बघितल्यावरती तो घेतो. आणि मग आपल्या दावणीला दुसरा पैलवान तयार असतो तेव्हा त्याला तयारीला आणतच असतो आपण. पण आता याच्यावरती खूप मेहनत घ्यायला लागते वासरांना. मेहनत तर घ्यायलाच लागते, कारण मेहनतीशिवाय फळ नाही. दादा आता आपण बोलतो की म्हणजे वासर नाव रूपाला आली की फोन वगैरे येतात की आम्हाला विकता का, की आमच्या करायला करता, तुम्हाला असं काही कॉल गेल्या वर्षीच बरेचसे फोन येतो रायनाबाजीसाठी, पण मला स्वतःला नव्हते. म्हणजे माझे चुलत भाऊ वगैरे यांना यायचे ते देतील का, विकतील का. पण आपल्याला हाऊस खूप आहे. याच्या आधी पण आपला सप्तहिंद केसरी भारत पंढरशेठ फडके यांनी मागितलं होतं, पण आपण त्यांना दिला नाही. पण त्यांना सांगितलं का तुम्हाला नक्कीच आम्ही पहिल्यात बैल देऊ. तर कसे आपण म्हणजे आमचे पूर्वजच शेतकरी होते, मी मगाशी पण सांगितलं आमच्या आजोबापासून. आणि ती म्हणजे जनावरांवरती जी माया प्रेम किंवा ती मेहनत घ्यायची जी आमच्या फॅमिलीची म्हणजे सदस्य जे पण काका झाले, वडील झाले किंवा आजोबा झाले, त्यांनी जे केलेले कष्ट ते आपण स्वतः पण केलेलं आहे आणि आपण बघितलेलं आहे. मग ते आपण आपल्या दावणीची लक्ष्मी नाही विकू शकत. त्याचं नियोजन कशा पद्धतीने बघा आणि कसं करा? नियोजन तर आम्ही म्हणजे गवळी फॅमिली जी आहे, माझे चुलत भाऊ वगैरे सगळे घरातलेच आहेत म्हणजे माझ्या, आम्ही बसूनच तो नियोजन आदल्या दिवशी ठरवला जातो का कसं काय कुठल्या मैदानात कसं पळवलं पाहिजे किंवा कुठला रायनाला बाहेरून पळवलं पाहिजे का बाजीला ठरवला जातो. आणि कुठल्या मैदानात कसं पळवायचं ते आम्ही आधीच एक दिवस आधी निर्णय होतो. आम्ही म्हणजे असं म्हणजे बाहेरचं जास्त करून कोण नाही आपल्यामध्ये, आपल्या घरचीच फॅमिली आहे सगळी. दादा आपण बघत होतो गेल्या वर्षी वासरं 2 नंबरमध्ये पळत होते आणि या वर्षी 1 नंबरमध्ये पळायला लागली, तर ती मोठी जबाबदारी आली. आणि कसं काय बघता? जबाबदारी तर मोठी आली आणि पहिऱ्यासाठी भरपूर फोन येतात. पण आमची घरची गाडी पहिल्यापासून पळत होती ना, आता पण पहिला गुलाल घरच्याच गाडीचा झाला. पहिरे होतात, पहिरे पण दिले होते मी, पण घरच्या फॅमिलीचा म्हणजे विचार होता का पहिला गुलाल आपल्या घरच्याच गाडीचा व्हायला पाहिजे. तो आमचा काल झाला. पहिरे आले तर पहिऱ्यामध्ये चांगला टॉपचा पहिरा असेल तर आपण पहिऱ्यामध्ये पळू, काही विषय नाही. आणि सगळ्यांच्या विचाराने आम्ही करतो सगळं. दादा आता आपले संबंध पण खूप असतात आणि बैल पळायला लागली की पहिरे पण मागतात खूप, आणि एखाद्या नाही दिला तर त्यांना रागरोष येतो. काय सांगा? 100% रागरोष येतो, पण प्रत्येकाने समंजसपणाने समजून घ्यायला पाहिजे का बाबा एखाद्याचा जर पायरा झाला असेल किंवा तुझा ना माझा पटतोय पण दुसऱ्याशी पटत नसेल आणि तो मग काय बोलतो की मला त्याच्यावरती गाडी फिरवायची, तर मग आपले संबंध त्याच्यामुळे खराब नाही आपण करू शकत. मग मी पायऱ्या देताना सांगतो बाबा माझा आणि त्याचा चांगला आहे किंवा माझा त्याची मैत्री आहे, तर मी त्याच्यावरती गाडी नाही फिरू शकत. पायरा देईन पण अशा गाड्यांवरती नाही मी गाडी खेळू शकत, असा विषय. ते अगोदरच काय होतो, जवळचा माणूस असतो आणि आपण त्याला पायरा न देता दुसऱ्याला देतो आणि मग तोच माणूस त्याच्याशी गाडी केल्यावरती त्याला काय असं वाटतं की मला बैल नाही दिला पण दुसऱ्याला दिला, पण मुद्दाम याने माझ्यावरती गाडी फिरवली. म्हणजे काय होतो, थोडासा हे होतो, गैरसमज होतो का काही जवळचा माणूस असतो पण गैरसमज कशामुळे होतो का अशा छंदामुळे होतो. प्रत्येकाने आहे ना हा छंद म्हणजे खूप चांगला आहे. या छंदापासून शर्यतीपासून आपले संबंध मैत्री वाढले जातात, ओळख वाढली जाते. तर हा छंद म्हणजे नुसता शर्यतीपुरता नाही, हे विचार केला ना तर आपली ओळख म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर पण होते. तुम्हाला त्याच्यामधून शर्यतीपासून तुम्हाला संबंध जोडले जातात, तुमची मैत्री वाढली जाते. तर शांतपणाने सगळं काय करायचं, घमेडी ह्या क्षेत्रात करून जमत नाही. जमिनीवरती राहायला पाहिजे. जास्ती बैल पाळायला लागला म्हणजे तो हवेत जातो एखादा, तसं नाही. ही लक्ष्मी आहे आणि कधी काय होईल हे सांगू नाही शकत. म्हणून संयम आणि शांतता हे महत्त्वाचं आहे. दादा आता मुंबईमध्ये बघतो आपण ज्या पैऱ्यामध्ये पळतो कधी कधी त्यांच्या विरोधात पण आपल्या गाडी घ्यायला लागतो. 100%. पण समोरचा जर आपला मित्र आपल्याला समजून घेणार असेल ना तर अशा गाड्या करायला काय हरकत नाही. आता कालची गाडी आहे म्हणजे एकदम जवळचा संबंध येतो. सुदाम पवाली बोलला म्हणजे ही बैला त्यांनी कधी मागितली पैऱ्यासाठी तर मी त्यांना नाही बोलू शकत नाही, एवढे जवळचा संबंध आहे. म्हणजे ते कसे, ती व्यक्ती कशी समजून घेणारी आहे मला, म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर गाडी घेतली. ठीक आहे दादा, इतके विधीबद्दल धन्यवाद. धन्यवाद.